लग्नाला अवघे 4 महिने झालेले. दोघांच्याही अंगावरची हळद अजूनही पिवळी असताना तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि त्यानंतर काही वेळात तिनेही जीव सोडला. ही घटना मान तालुक्यातील वडगाव येथे घडली. गुरुवारी संध्याकाळी कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात होत्याचं नव्हतं झालं. दीपक आणि अक्षता जाधव या नवदाम्पत्याच्या मृत्यूने त्यांनी रंगवलेल्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला. वारूगडचा दीपक जाधव आणि किरसालची अक्षता चव्हाण हे गेल्या नोव्हेंबरमध्येच विवाह बंधनात अडकले होते. दोघेही सुखी संसाराची सोनेरी स्वप्न पाहत असतानाच काल संध्याकाळी अघटित घडलं. अक्षता ही गोंदवले बुद्रुकीतील नवचैतन्य ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होती. गुरुवारी परीक्षेचा पेपर देऊन पती दीपक सोबत ती घरी निघाली होती. फलटण दहिवडी मार्गाने दुचाकीवरून घरी निघाल्यावर त्यांची दुचाकी व समोरून येणाऱ्या कार यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. दुचाकीस्वार दीपक व अक्षता यांच्यासह कार चालक गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर काही वेळातच गंभीर जखमी दीपकचा उपचाराला नेत असतानाच मृत्यू झाला, तर जखमी अक्षताला उपचारासाठी तातडीने साताऱ्याला हलवण्यात आलं होतं. मात्र नियतीने तिचे कुंकू पुसून काही तासही उलटले नसतानाच उपचारादरम्यान अक्षताने देखील जगाचा निरोप घेतला. या अपघातात 2 जीवांच्या मृत्यूबरोबर सुखी संसाराच्या स्वप्नांचाही चुराडा झाला. या अपघातात एकाच वेळी नवदाम्पत्याच्या मृत्यूच्या झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.